आपल्या वार्डाचे अध्यक्ष नितीन भाऊ कांबळे, जसे आपल्या वार्डाचे कार्याध्यक्ष आमचे सचिनदादा जाधव, जसे वार्ड क्रमांक 160चे प्रभारी महादेवभाई शिंदे, जसे आजच्या काळामध्ये कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती आमचे बापूसाहेब, तसेच विनोद येळे, आशोर उदे, रुपेश मोरे, सुनील शिपकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन दिनानिमित्त आपण सर्व अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाला, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी तसेच आमचे आमदार रामकरण साहेब यांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। तसेच महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली महानिर्वाण झाले आणि ते जगात निरोप घेऊन दीनदलितांचे कैवारी हे आपल्याला सोडून गेले। आपल्या देशाची राज्यघटना ही त्यांनी तयार केली आणि आज देश आपला भारतीय राज्यघटनेच्या नुसार चालत आहे। तसेच आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी, तसेच आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल मुख्यमंत्रीची शपथ घेतली आणि बाबासाहेबांच्या विचारावर धरूनच आपले पंतप्रधान असतील, आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी असे कार्य केलेले आहेत। इंग्लंडचा बंगला आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तो विकत घेतला। ही मोठी सर्वात मोठी भेट आपल्या दीनदलित समाजाला त्यांनी दिलेली आहे, देशाला दिलेली आहे। तसेच आपले माननीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये संविधान हे काय हे फक्त त्यांनाच माहिती होतं, पण आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय संविधान दिन आज साजरा करू लागले आणि लोकांना भारतीय संविधानाचे महत्त्व पटवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी केलेले आहे आणि या कार्यातूनच आपला देश, राष्ट्र आणि आपला देश घडो ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची इच्छा आहे आणि आम्ही सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचे एक सच्चे कार्यकर्ते आहोत। आमदार रामकरण साहेब आमचे नेतृत्व करत आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या विचारानेच आम्ही नेहमी आमच्या क्षेत्रात कार्य करत असतो। आमच्या आता झालेल्या इलेक्शनामध्ये आमचे आमदार रामकरण साहेब यांना भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर त्यांची सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो। सर्व कार्यकर्ते असतील, नितीन भाऊ असतील, सचिनदादा असतील, आपले महादेवभाई असतील, बापू असतील, सर्वांनी उत्तम असं काम केलं आणि खरं म्हणजे बाबासाहेबांना श्रद्धांजली ही विचारांची न वाहता, त्यांच्या कार्याची न वाहता त्यांनी केलेले कार्य हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे भारतीय जनता पार्टी नेहमी करत आलेली आहे आणि याच्यापुढे सुद्धा करेल आणि जास्तीत जास्त समाज कसं भारतीय जनता पार्टीला जोडेल याचा प्रयत्न आम्ही करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 160च्या वतीने आम्ही इथं भावपूर्ण आदरांजली वाहतो, त्यांना अभिवादन करतो आणि त्यांना पुन्हा एकदा कोटी कोटी सर्वांच्या वतीने प्रणाम करतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।